गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक न्यू व्लॉगमध्ये. तर आज चाललो आम्ही जीवदानीला म्हणजेच विरारला. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. तर देवीच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे तिकडं. 4-5 जण आहेत आम्ही. तर ते येत आहेत 5-10 मिनटामध्ये मला घ्यायला, माझ्यासोबत जाऊ. तर चला. तसा नाश्ता पण केला नाही मी. 5-10 मिनटं झाले, मला सांगितलं त्यांनी जायचं आपल्याला असं तसं. तर मी 5-10 मिनटामध्ये रेडी झालो आहे. अजून पण ते अर्धा तास झाला, अजून आले नाही. तर ते याची वाट बघतोय, घामाघूम झालो आहे मी. तर जाऊ आता, ते आल्यावरच वाट बघतो त्यांची मी. जीवदानीला कोण फुल ट्रॉफिक आहे. सो काय आलोय मी आता इथं. तर आपले मित्र राहिलेत तिकडं, मी एकटा आलोय. तर तिथे तिकीट वगैरे आहे तिथं काढायचं. तिथून तिकीट काढू आणि रोपवेने जाऊ पूर्ण वरती. तर आलोय आम्ही आता, लाईनला आहे. याचा बाकी आहे. मूर्ती बघा, एक नंबर अशी मूर्ती म्हणते आपण. पाय पडलाच पाहिजे ना. सो गाईज आता लिफ्टमध्ये बसले आम्ही आता. लिफ्ट बघून साठाले म्हणजे सगळं. कधी लिफ्ट बघितलीच नाही हवी. येऊ एकदा येऊ कसं साठाले. गाईज आलो आम्ही आता. काय झालं खाली आता पायऱ्यांची. तर व्ह्यू बघा, पूर्ण धुक्का झालाय अख्खीकडं, काहीच दिसत नाही खालचा. अख्खा धुक्का झालेला आहे. आम्ही आलो, पाऊस पडतोय आणि लय धुक्का झालेला आहे इथं. हे बघा, काहीच दिसणार नाही. नुसता धुक्का आणि पाऊस पण जोरात पडतो. हे बघा अख्खा पायऱ्यांचा व्ह्यू आणि धुक्का अख्खा पूर्ण वाईट आहे, काहीच दिसणार नाही तुम्हाला. काय दर्शन झालेलं आमचं, फक्त अर्धा तास मध्ये दर्शन झालेलं आहे. अर्धा तास कुठं, 5 मिनिटां. 5 मिनिटं नाही रे, अर्धा तास लागला आम्हाला. फक्त त्या याच्यामध्ये चप्पल स्टँड, आता चपला घेता इथल्या. पहिले पोटाचा बघू आधी. उपास आहे तुला उपास 9 दिवस. बाबा तुला 9 दिवस उपास. आमचा काय नाही, आम्ही खाऊ आता. जाऊ पहिले हॉटेल शोधू. सगळं झालो आम्ही आता हॉटेलला. एका गाडी लावली पार्किंगला. इकडे बघा की कचरकुंडी आहे, पार्किंग तर वाटत नाही काय. जाऊ आता हॉटेलमध्ये. जाऊ आता हॉटेलमध्ये. सो काय मागवले आता व्हेज क्रिस्पी मसाला पापड. उपास आहे का बोलतं? उपास 9 दिवस. 9 दिवस उपास आहे व्हायला. लास्ट काय रे, भंडारी बोलते बोलते. मागवले आता पनीर लपा, दाल तडका, जिरा राईस. दुसरं येते अजून फ्रूट सलाड मागवले. असं आपल्या भावासाठी मागवले फ्रूट सलाड. त्याला विचारून नाही आलं तो नॉर्मल फ्रूट जस्ट पोचलोय बीचवर आम्ही आता. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो, पण खतरनाक असा व्ह्यू झालाय. मला पाणी दिसणार नाही कारण मोठी चालू आहे. पाणी बघा तिकडे पूर्ण, आणि इथं बीच आहे. ही आपली पोरा.
पाणी दिसणारच नाही कारण एकदम मोठी लागली अशी. जाऊ जरा आतमध्ये. एवढी आवाज सुटले नाही तर अशी थंडीच वाजते अशी. चांगली आहे आतमध्ये आणि पाणी पूर्ण आटलंय परत गेलाय का प्लेन दिसतंय असं वाटत पण नाही बीच आहे. सो आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही निघलोय बीचवरनं कारण खूप टाईम होईल घरी जायला. 9-10 तरी वाजतील तर म्हणून पटापट निघलो त्याच्यासाठी. कारण चाललोय घरी आता. ॲक्सिडेंट झाला इथं आता. पाय पिसाललाय आपला. मारा मारा त्याला. तर काही जस्ट आलोय घरी आता. पहिले आंघोळ वगैरे करू मग जेवण करू कारण खूप झोप लागलेली मला गाडीमध्ये. तर आंघोळ वगैरे जेवण करून झोपू. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर बाय.